अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचा वेळ फक्त स्वामीच्या ह्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि स्वामी सेवाशी निगडीत त्यांचे उपायाशी निगडीत जे काही तुम्हाला माहिती जर जाणून घ्यायचं आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे गरजू आहे जे दुःखी आहे त्यांनासुद्धा हे चॅनलचं लिंक पाठवा. व्हिडिओ आम्ही चांगले ह्याच्यावरती घेऊन येणार आहे. आता आज आपलं जे टॉपिक आहे ते आहे की नवीन सेवेकरी आहेत. आता गावाकडे वयस्कर आहेत किंवा ज्यांना वाचता येत नाही ते काय करणार आहे, त्यांना कोणती सेवा करायची आहे. तर तसं जर आपल्याला स्वामी सेवा जर सुरू करायची आहे, तुम्ही नवीन सेवेकरी आलेले आहेत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ भेटलेला आहे म्हणजे तुमचं समस्येचा अंत होणार आहे. स्वामी सेवा तुम्ही सुरू करा श्रद्धेने, प्रत्येक तुम्हाला समस्याचं समाधान तुम्हाला भेटणार आहे. तर स्वामी सेवा काय करायची आहे, नित्यसेवा काय करायची आहे. तर नित्यसेवामध्ये जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला हे आहे स्वामी चरित्र सारामृत. तर हे स्वामी चरित्र सारामृत मधून आपल्याला रोज 3 अध्याय वाचायचे आहे. आणि ही जी आहे आपली जपमाळ, तर ह्याच्याने आपल्याला 11 माळीचा जप करायचा आहे. आता प्रश्न हा पडतो की ज्यांना वाचता येत नाही ते कसं करणार आहे. तर ज्यांना वाचता येत नाही, गुगलवर तुम्ही ऑडिओ लावून ठेवू शकता, यूट्यूबवर ऑडिओ लावून ठेवू शकता. त्याला डाउनलोड करून घ्या, सेव्ह करून घ्या. नाही होत आहे, मोबाईल नाही आहे, नेट नाही आहे, काही नाही आहे, तर ठीक आहे, काहीच करू नका. तुम्ही फक्त काय करायचं आहे की 11 माळी जप करा. ह्याच्यापासून तुम्ही स्वामी सेवा सुरू करा. जे अनपढ आहे, ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी काय करणार, फक्त जप करायचं आहे. जप करायचा आहे स्वामीची माळाच्या. आणि जर तुमच्याकडे माळ नाही आहे तर काय करतात, म्हणजे माळ नाही आहे सध्या आणि आता आम्हाला आजपासूनच लगेच सेवा चालू करायची आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक अगरबत्ती लावायचा आहे देवासमोर, प्रार्थना करायची आहे, अगरबत्ती लावायचं आहे आणि त्यांना सांगायचं की मी आजपासून सेवा चालू करणार आहे. आणि ती अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. जेणेकरून एक अगरबत्ती संपेपर्यंत तुमचा 11 माळी होऊन जाणार. तुम्हाला काउंट करायची गरज नाही, तुम्हाला माळेची गरज नाही आहे. हातावर तुम्ही बोटावर करू शकता, नाही केलं तरी काही हरकत नाही. ह्याला काउंट करायची पण तुम्हाला गरज नाही आहे की नाही 1 झाले, 2 झाले, 100 झाले, किती झाले, काही नाही. फक्त तुम्ही काय करायचं, अगरबत्ती लावायची आहे आणि डोळे मिटून आपल्याला देवांचं म्हणजे स्वामीचं स्मरण करत आपल्याला श्री स्वामी समर्थ फक्त एवढं आपल्याला जप करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नाही वाचता येत जाऊ द्या, माळ नाही आहे जाऊ द्या, आहे तुमची श्रद्धा असायला पाहिजे. आणि 11 वेळी होऊन जाते एक अगरबत्ती लावेपर्यंत. आपण आता केंद्रामध्ये जर नवीन कोणी सेवेकरी आले आणि त्यांना सांगितलं, त्यांनी विचारतात की नाही बाबा आम्हाला असंच आहे. कोणाला प्रॉब्लेम असतो कोणाच्या आयुष्यामध्ये, ज्यांना एखाद्या गोष्टीचा त्रास आहे आणि त्यांना त्या समस्येचं निराकरण करायचं आहे, सॉल्युशन पाहिजे, तर त्यांना कितीही सेवा द्या, ते करायला तत्पर राहतील. कारण त्यांना काय आहे, आता तकलीफमध्ये आहे, ते त्रासमध्ये आहे, त्यांना खूप त्रास होत आहे त्या गोष्टीचा, तर ते नक्की करणार आहे. पण काही सेवेकरी असं बापरे एवढं करायचं, 11 माळी करायचं, एवढे वाचन करायचं, 11 माळी म्हणजे त्यांना एक खूप मोठा असं हे वाटतं की नाही बाबा एवढे कसं करणार आहे आपण, तर तेवढं नाही करायचं आहे. तर आम्ही त्यांना सांगतो की नाही बाबा, तर तुम्ही एक सिंपल करा की एक अगरबत्ती लावून द्या आणि तुम्ही स्वामी समर्थाचा जप चालू करून द्या, फक्त एवढं करा. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्याला हळूहळू 3 अध्याय नाही वाचता येत, मग फक्त ते ह्याच्यावरच राहून जाता किंवा त्यांना ऑडिओ ऐकायचं असेल ऑडिओ ऐकायचं, म्हणजे खूप मोठा असं वाटून जातं. फक्त सेवा किती करायचं आहे, काय करायचं आहे ह्याला तर महत्त्व आहे, पण सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची समस्यातून सुटका होते. तो त्रास आहे ना, आता तुमचं खूप जास्त पोट दुखतं आणि कोणी म्हणणार की तुम्ही हे मिरची खा, मिरची आहे खूप तिखट आहे, पण तुम्ही कोणी सांगितलं की नाही ही मिरची खा म्हणजे तुम्हाला जे पोटदुखी आहे ते एकदम कमीच होणार आहे, मग तुम्ही मागील पुढील काही विचार न करता ते मिरची खाऊन घेणार का, कारण की तुम्हाला पोटदुखी जे आहे त्याच्यातून तुम्हाला सुटका भेटणार आहे. तर काही असं पण असतं खूप जास्त त्रास आहे तर आपण मागील पुढील काहीच विचार करत नाही की बाबा एवढी सेवा आहे, ह्याला किती वेळ लागणार आहे, कसं करायचं, काही नाही, हे सरळ सेवा घेता आणि करता. पण काही लोकांचे असे असतात की नाही खूप आहे, आम्ही एवढं नाही करणार असं, किंवा आम्हाला येत नाही, हे मग कारण देऊ लागतात. जर करायचं नसतं मग ते कारण देत राहतात. तर त्यांना फक्त आपल्याला एवढं सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा जर असं असेल तर तुम्ही सुद्धा स्वामी सेवा चालू करा. प्रत्येक समस्येचं समाधान होणार आहे. एक स्थान असे जिकडे सगळ्या गोष्टीचं समाधान तुम्हाला भेटणार आहे. आणि एक अगरबत्ती संपेपर्यंत स्वामींचं तुम्हाला अखंड जाप करायचं आहे.
एवढी सेवा तुम्ही आम्ही नवीन जे सेवेकरी आहेत त्यांना सांगत राहता आणि कोणी असेल तर ह्या सेवेमध्ये त्यांनासुद्धा हे करा, स्वामींचे अनुभव सांगा, त्यांना स्वामींची प्रचिती सांगा. आणि एवढंच मला सांगायचं होतं. तर नवीन सेवेकरी नवीन जे कोणी आहे तर त्यांना ही सेवा करायची आहे. टेन्शन काही घेऊ नका, स्टेप बाय स्टेप पुढे आपण अजून माहिती जाणून घेऊया याबद्दल. त्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. वेड फक्त स्वामींचे. आणि सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा.